एवढंच पाहिजे होतं. मला सांगितलं असतं मी आणले असतं ना भाई. मला फोन करून बोलतो गाल्याचे गोडाऊनची चाबी दे. त्याला बोललो बरं आता थांब बरं येतो. हा टायर पंक्चर झालाय नाही वाटत पण प्रेमचा गाडीचा टायर पंक्चर झालाय. या साईडला बघा घेतलाय आणि निघलो आता रस्त्याने मस्त. आजचा क्लायमेट पण खूप भारी आहे. काय होतं दादा नेहमी व्हिडिओला आपले कमेंट वगैरे करत असतो चांगल्या चांगल्या का असं कोण असतं फक्त एकच मस्त मस्त. सगळं झाल्यानंतर आपला भावेश बी आलेला आहे. सेटअप वगैरे सगळं झाल्यानंतर सांगितलं हात नाही लावला कुठं लावला बरोबर खोटं बोलायचं घरी आता जा मग. गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता उठले सकाळचे वाजले 6:15 वाजले. सो चाललो दुकानावर लवकरच चाललोय. तर आता येईल सो पहिले चाललोय तर टेम्पो पहिलं पाणी मारून घेऊ. पूर्ण धुका बसलो टेम्पो. पाईप वगैरे चालू केलाय. सकाळी उठलो हे बघा आता पाणी मारच लागतं काचा. आपल्या दादाने अजून वायफाय चालू नाही केला या टेम्पोचा. चला पाणी मारून झालंय जाऊया दुकानावर जायला. बघू पुढे काय होते. टेम्पोची चाबी दुकानाची चाबी. चला निघूया. लेट्स गो. पहिले बाप्पांचं दर्शन करू. चला निघूया गाईज. चला तर गाईज आताच दुकानावरती पोहोचलोय. सर्व साफसफाई वगैरे करून घेऊया पहिले. जस्ट दुकानावरती पोहोचलोय. हे बघा हे काली कुठे बसले बघा डेंजर आहे. तुम्ही दादाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपल्या इथं MIDC कारवाई होती. सापळे वगैरे तोडलेले त्यावेळी. सो आपला बॅनर पण नाही आहे वरती. बॅनर पण काढून घेतलाय. सो बॅनर आज लावू नाही तर उद्या लावू. उद्या गुरुवार आहे तसं पण उद्या लावू. चला आलं तर पहिलं सर्व काही साफसफाई करून घेऊया. भेटू तुम्हाला साफसफाई केल्यानंतर. ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. जर आपल्या चॅनलवर कोण नवीन येत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमचं एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे. चला पहिलं आपला काम करून घेऊया नंतर बघू. दुकान लावायला घेतलेलं आहे. सर्व भांडी वगैरे लावले. फला वगैरे धुवून झालेला आहे. दादा पण आपला आता झाला जस्ट मस्त ताणून झोपलेला. याला झोपू दिला न मी टेम्पो घेऊन लगेच आलो. बरं झोपू दे बिचारायला. चला फला वगैरे धुतलाय तर पटापट आपल्या पेटीतून जो मावरा आहे तो लगेच काढू. तर मी आलेल्या सर्व पुसले. फ्रीज तो एक फ्रीज हा एक फ्रीज यात आईस्क्रीम आहेत. त्यानं आईस्क्रीम पण आहे ना. ही एक पेटी इन्व्हर्टरची पेटी री. यान आम्ही सामान ठेवतो काट वगैरे. या साईडला आम्ही आता नवीन फ्रीज आणलाय. याच्यात भांडी वगैरे ठेवतो आम्ही. हे फ्रीजचा आम्ही काहीतरी वापर करूनच घेतो. यो आईला झोपासाठी फला आणि यो दादाचा फ्रीज बघा. तुला बोललेलो रात्रीच नेऊ तू बी ऐकत नाही रे. कोणी बनलं लक्ष दिला बनले बेकार जागा खुल्ली गाला कोण हक्कात नाही. माणसंच बेकार आहेत ना. तुला बांधू बोलले बरं मला की आजचा दिवस धंदा उद्या आजचा दिवस आहे. 2 दिवस सुट्टी वापस मला. शुक्रवारी संकष्टी त्यामुळे धंदा बंद राहील. चालेल. आपल्याला इथे देवदर्शनाला जायचं काय आला काय झाला नाही. हल्ली वाईट कंडिशन चालली त्याच्या मुला म्हणून जरा धीरे घेतले ना ते गेलो असतो आम्ही कुठं बिटं. नाही तर आम्ही राहत नाही सर. बघू आता कॅन्सल झाला. जायचं मला आकाशी साखरपुड्याला. केव्हा साखरपुडा? साखरपुडा आपला कधी आहे 27 ऑक्टोबरला आहे. मी सगळा बुक केलेला आहे. तुला करायचं असं ते कर.
रिक्षे बसायचा, सकाळी उतरायचा, अख्खा दिवस पण फिरायचा. एक दिवस तर जाऊन होईल का आपला? हो, होईल ना? 24 तासामध्ये म्हणजे दुकानावर यायचं बाबा, नाही तर आई माहिती ना 36 तासा घरा. 36 तासांनी करा. चालेल, नक्कीच भेटू आकाश भाऊच्या साखरपुड्याला. पण तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असं कंटिन्यू राहता आलो तर पहिले सर्व मावरा वगैरे काढून घेऊ. तुम्हाला मावरा लगेच दाखवतो काय आहे काय नाही. बघा आता तुम्हाला मावरा दाखवतो. चला इथं बघा आता कशी चुटकी होत होता. काहीच दुकान लावायच्या अगोदर एक काम करून घेऊया आपला. काल तुम्हाला मी असं व्हिडिओमध्ये सांगितलेलं, काल MIDCची कारवाई होती. सपरे वगैरे सर्व तोडलं. दादाचा सपरा फुलला, म्हणजे दादा उन्हात बसेल त्यासाठी आम्ही आता पहिल्याच ताडपत्री लावून घेतो. मटनवाल्याने वगैरे सर्व हे बांधलं आहे. आता बघा दादाची सोय करायची आहे. त्याला पटापट तो करू, लगे मावरा बी दाखवतो. बघा ती ताडपत्री घेऊन चाललं. दादाचं दुकान अजून बांधलं नाही तर लगेच बांधून घेऊ. चला आपला नाका, कोलेगाव नाका, तर त्या साईडला आपलं दादाचं दुकान. आपल्या दादाचं दुकान तुम्हाला माहीत आहे. या साईडला मटनवाल्यांनी सपरे वगैरे बांधून घेतलेले आहेत. फक्त आपल्यालाच बांधायची गरज आहे. सो एकच, जास्त काय नाही, तो कागद आणले तोच बांधायचा आहे. एक इथं एक सपोर्ट तिथं, एक सपोर्ट तिथं, इथे एक. जास्त काय बांधायचं नाही. तेवढा एवढं नाही बांधायचं दादा, फक्त नॉर्मल आहे ना. 4 साईडला 4 बांधायचा, पहिला तो वापस पळाला. त्याच करायचं आता. हे बघा या मटनवाल्यांनी सगळे बांधून घेतलेले आहे. असतं वरतून खाली लावल का बाई? बाईने रात्रीच बांधलं वाटतं. याला रात्री फोन केला तो बोलतो मी सगळं काहीच बांधला नाही बरोबर. चला पटापट करून घेऊया. चला तर काय आपला सर्व मावरा लावून झालेला आहे. या साईडला माझा सुरमई आहेत, जिताडा पुरा 1 किलोचा, ही अर्धा किलोची जिताडी. या साईडला राणी आहे, सुरमई. हे छोटी पापलेट आहेत, खापरी नाही सॉरी व्हाईट पापलेट आहेत छोटी. ही त्याच्यापेक्षा छोटी. हे बघा ही वेगळी आहेत, ही वेगळी आहेत. हलवे आहेत. बोंबील बघा किती मोठे आहेत. बघा एक बोंबील खाला तरी माणसाचा पोट भरल असे बोंबील आहेत. मांदेली आहेत. त्या साईडला बागऱ्याच्या साईडला दुसरं बोंबील आहेत. म्हणजे काही लोकांना मोठ्या आवडतात, काही लोकांना छोट्याच्यासाठी छोटे पण आणलेत. वाव बघा किती मोठे, किती किलोचे ते सांगितलं नाही आणि पण वाव बघा किती फ्रेश आहे. इथं बघा रगत बघा, पुरा रगत असते बघा. वावच आपल्या कोलेगाव नाक्यावर वावच खूप भारी वाटते का असं कोणाचं ना. आपला मावरा बी खूप भारी असतं. हे बघा या साईडला पोचे आहेत, पुरं गाबोलीचं भरलेले पोचे आहेत. ही कोलबी व्हाईट कोलबी तुम्हाला तर माहिती आहे, 2 गमेला भरतो. एक इथे एक इथे. चला तुम्हाला दाखवतो अजून पण. ही बघा ही छोटी साईज आहे बोंबलांची, बघू शकता. मग गाबोली बघा किती फ्रेश आहे. इथं पहिलं धूप लावा लागेल नाही तर माशा बसतील. व्यवस्था आपला मावरा आहे. मी तुम्हाला बोललेलो बघा, ही बघा त्याच्यापेक्षा मोठी पापलेट आहेत व्हाईट. ती 2 दाखवली, ती त्याच्यापेक्षा छोटी होती. ती त्याच्यापेक्षा जराशी मोठी आहेत, जराशी म्हणजे बरीच मोठी आहेत. न खापरी पापलेट आहेत, खापरी पापलेट आहे बघा. हे बघा पाकरा. ही अख्खी सुरमई. काहीतरी खडगुल मास वाटतं. ही अख्खी सुरमई. कसं वाटलं आपल्याला मावरा नक्कीच कमेंटमध्ये करून नक्कीच कमेंट करून सांगा. बघून काय होत नाही कमेंट करा लवकर. काहीच मस्त नाश्ता करायला घेतलाय. सकाळचे वाजलेत 9:15 वाजलेत. तर नाश्ता करतो एक साईडला. कस्टमर वगैरे नाहीत, परत पटपट करून घेऊ. आईने खाल्ली मिसल पाव, मी खातो वडापाव, कारण की मला वडापाव खूप आवडतो. मला मिसल पाव वगैरे तेवढं आवडत नाही. बोलते मला तू पण मिसल पाव घेऊन ये, पण मला मिसल पाव आवडतच नाही. मस्त वडापाव आणले बघा. वडापाव घेतला ना तर दादा 3 भजी टाकतो, म्हणजे टाकतो. जे कांदा भजी आपल्याला आवडते, सॉरी बटाटा भाजी पण आवडतं आपल्याला. चला पटापट खाऊन घेऊ. एक लादी बर्फाची कापून घेऊ. चला भेट. आत्ताच घरी पोहोचलेलो ना. आपला प्रेम भाई आलता इथं. काय घ्यायला आलता? टी शर्ट घ्यायला आलता. याला चाबी द्यायला आलतो. एक आले काय गोडाऊनची. बरोबर रोशन आता गोडाऊन आहे इकडे बघा किती मोठा आहे. याच्यामध्ये कपडे वगैरे काय असेल ते टी शर्ट वॉच वगैरे सर्व काही ठेवत असतं. नाही ऐकलं जोनी पण क्या काम आहे. हा ही बघा जुली इथेच आहे. त्याला आता देऊ तिकडे दे. याला ते प्रेम भाईला काय बोलतो चाबी ते दिले. दुसरं काय पाहिजे का? काय नाही, फक्त टी शर्ट एवढंच पाहिजे होतं. मला सांगितलं असतं मी आणले असतं ना भाई. मला फोन करून बोलतो गाल्याचे गोडाऊनची चाबी दे.
त्याला बोललो बरं आता थांब बरं येतो, तर चाबी वगैरे दिलेत. आता जाऊया आपल्या दुकानावर. हे बघा मस्त या टी शर्ट इथं ठेवल्यात, जाऊन निघू. चला जायचं का प्रेम? हा टायर पंक्चर झालाय नाही वाटत, पण प्रेमचा गाडीचा टायर पंक्चर झालाय. या साईडला बघा घेतलाय आणि निघलो आता रस्त्याने मस्त. आजचा क्लायमेट पण खूप भारी आहे हे बघा. आणि तशा क्लायमेट मध्ये आपला मित्र आपल्याला भेटायला डायरेक्ट घरीच. हे घेऊन जाशील का आता हे कपडे कवा? चालेल तर मग दुकानाची तर सोडा लागलं होतं तुला बी. तर चला काहीच निघूया दुकानाची. ते 2 वाजलेलं दुकान वगैरे बंद करून आलेलो मस्त. पहिले लोडत गेलो, पार्सल द्यायची होती मच्छी, ती पार्सल वगैरे देऊन आलेलो आहे. आता जातो घरी मस्त, जेवतो बिवतो आराम करतो ना. संध्याकाळी 4 वाजता आपल्याला वापस दुकानावर जायचं आहे. सो आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. किती मजा येते किती नाही ते नक्कीच बघा. सो मंथनच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. त्या ब्लॉगमध्ये दिसेल आम्ही कुठे गेलो, किती मजा केली ते त्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू राहा. पुढचं मी तुम्हाला नंतर सांगेल. पहिला आता घरी जातो मस्त, जेवतो पिवतो आराम करतो. एवढं बेकार ऊन लागते ना भाई सिरियसली. न धुली मुलं चेहरा जरासा काला बिला पडताय बघा जरा. तर काय नाही. सो चला बघूया, भेटतो तुम्हाला नंतर. काहीच दुकानावरती आलो, दुकान वगैरे लावून झालेलं आहे मस्त. त्या साईडला दुकान वगैरे लावलं आहे. आई पण आज लवकर झाले, डायरेक्ट 4 वाजता झाले ना, तर 5 साडेपाचला येते, पण आज 4 वाजता झाले. सो 2 दिवस उपास आहेत ना, गुरुवार शुक्रवार वारंवार, त्यासाठी आई लवकर आले आज. आम्ही या साईडला बघा आपण काय का बाजार हे का इथून लोक येतील जातील गुरुवारी बाजारातले. 5 वाजले तरी दादा तिथे ऊन बघा किती पडतं, कारण की तालपत्री फाटलेली बांधले. इकडे बघा पूर्ण मावऱ्यावर ऊन पडतं. आपला या साईडला दादा पण आलेला आहे. काय होतं दादा? नेहमी व्हिडिओला आपले कमेंट वगैरे करत असतो चांगल्या चांगल्या, का असं कोण असतं फक्त एकच मस्त मस्त. चला मी आलतो आईसाठी चाय घ्यायला. चायवाला नाही म्हणून त्या साईडला तो चायवाला आहे ना, तिथून चाय घेऊन खास मी आईसाठी आलतो. तेवढं दादा बी इथं भेटला, बरं दादाला बी एक घेऊनच जाऊ दे, कारण की दादा पण आपला कवा बिझी असतं ना. सो त्याला टाइम भेटत नाही, तरी मी त्याच्या भट्टीभेटीकडे जात असतो, दाखवत असतो. हे बघ पैसे मोजत. चल जाऊ का दादा? काही संध्याकाळचे वाजले 7 वाजलेत. सो मी काजू म्हणजे मंथनला आम्ही काजूच बोलतो. सो आम्ही 3 चाललोय आता. सेटअप पॅक करायचा आहे. तर 3 दिवस झाले ऑर्डरला. आज ऑर्डर पूर्ण झालेली आहे. आज एवढं लवकर कशी बंद झाली काय माहिती ऑर्डर. भजन वगैरे झालं वाटतं. सकाळचे 5 वाजता चालू केलं वाटतं. सॉरी किती वाजता रे? 6 वाजता सॉरी. चला आता आलोय तर पहिलं सेटअप वगैरे पॅक करून घेऊया. जसं मी आईला सांगितलंच, बरं येतो जरा शाळेकडे जाऊ. आईला वाटत असेल तर शाळेजवळ गेला येईल लगेच. आणि किती टाईम लागतं ना किती नाही काय माहीत नाही. तर तुम्ही ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. काय होईल काजू ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सेटअप बिटअप पॅक करताना आपण बघू. याच्या ब्लॉगमध्ये बी राहा, माझं नका याच्या ब्लॉगमध्ये पण राहा. दादा पुढे बघा आता किती मजा करतो काय करतो नक्कीच बघा. चला आता बोल टाईम मी समजत नाही कसं कसं बोलतो पोहोचलो पण सेटअपच्या. तर आता इथून रस्ता डेंजर आहे ते बघा आपल्या ब्लॉगमध्ये. ऑफरोडिंग टाईप ना, ऑफरोडिंग टाईप. आता तरी जरा बरं आहे ना. त्या दिवशी पाऊस पडलेला ना भाई, लय खतरनाक, पूर्ण गाडी आतमध्ये गेली ती. मी भावेश होतो तेव्हा. तर चला आता निघूया. तर काय सर्व सेटअप वगैरे पॅक करून झालेलं आहे. आपलं सगळं झाल्यानंतर आपला भावेश बी आलेला आहे. सेटअप वगैरे सगळं झाल्यानंतर सांगितलं हात नाही लावला. कुठं लावला? बरोबर. खोटं बोलायचं घरी आता जा मग. काहीच टेम्पो पण ऑनलाईन बुक केला. सो शुभमचा टेम्पो नव्हता म्हणून ऑनलाईन बुक. तर काहीच रात्रीचे वाजले 10:15 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेला आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करून